राज्यात महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू असतानाच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून प्रारूप मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पण या निवडणुकीआधी जिल्हा बँकेतील काही जुने आणि सलग निवडून येणारे संचालक अडचणीत सापडले आहेत. कारण RBIच्या निर्देशामुळे सलग 10 वर्षे संचालक राहणाऱ्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकूण 21 संचालकांपैकी 11 संचालक हे सातत्याने निवडून आलेले आहेत. ठराविक मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव असल्यामुळे ते अनेक वर्षांपासून बँकेच्या सत्तेत कायम आहेत. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही कठोर निकष लागू केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी 2020 मध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीनुसार सलग 10 वर्षे संचालक राहणाऱ्यांना पुढील निवडणूक लढता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे बँकेतील अनेक अनुभवी संचालकांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांना स्वतःच्या जागी कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या सहकार्याला संधी द्यावी लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या विरोधात काही संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. RBIचे निर्देश पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नयेत अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 जानेवारी 2026 रोजी होणार असून या निकालाकडे आता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.